नमस्कार सर्वांना, सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, हे माझ्या शेजारी जे दिसते आपण एक डिव्हाइस जसं की याच्या अगोदर पण आपण देतोय AC सप्लायसाठी, सिंगल फेज AC सप्लायसाठी आपण डिव्हाइस प्रोव्हाइड करतोय. तर बघा इथे दिसतंय 395 हे इनपुट व्होल्टेज आहे आणि या जी 3 पिन आहे या 3 पिनमधून आपण आउटपुट दिलेलं आहे AC सप्लायचं. स्टॉप करा. मित्रांनो, आपण हे बघा बॅक साईडला माझ्या घर दिसतंय. इथं सोलर पॅनल आहेत, 7.5 HP शक्तीचे सोलर पॅनल आहेत मित्रांनो. यामध्ये आपण याचं कनेक्शन हे मागच्या घरासाठी दिलेलं आहे. सोलापूर असतं नाही, धाराशिवमध्ये ना, सोलापूर तुळजापूर रोडजवळ रोडवरती पिंपळा खुर्द गाव आहे, जे की आतमध्ये हायवेपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर तिथं आपण हे इन्स्टॉलेशन केलेलं आहे. जवळपासचे शेतकरी जर असतील त्यांनी इथे व्हिजिट करू शकता. या गावामध्ये आपण हे इन्स्टॉलेशन केलेलं आहे. तर आता आपण काय करतोय, घरामध्ये जे लाईट्स लागल्यात एवढ्या 3 किलोवॅटच्या सिस्टीमवरती घरामध्ये काय काय सिस्टीम चालते हे तुम्हाला दाखवते. यांच्या सरांचा 2 BHK टाईपमध्ये मोठं घर आहे एकदम. या घरामध्ये सर्व लाईट्स चालत आहेत. आता सध्याचे वाजलेले 4 वाजता पूर्ण सप्लाय त्यांचं चालू आहे. यामध्ये तुम्ही फ्रीज, मिक्सर, कूलर, फॅन, TV, वॉशिंग मशीन वगैरे सर्व गोष्टी तुम्ही चालू शकता. इलेक्ट्रिक इंडक्शन जे असेल ते इंडक्शन चालेल. तुमचं हीटर सुद्धा चालेल. जेव्हा ऊन असेल तेव्हा हीटर सुद्धा तुमचं चालणार आहे. जर महाराष्ट्रामध्ये मी तसं सप्लाय करतोय, आता पुढच्या आठवड्यामध्ये आपण प्राइस रिव्हील करतोय, ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी किमतीमध्ये हे घेता येईल या हिशोबाने तुम्हाला मी तिथे प्रोव्हाइड करतोय. आजच संपर्क करा. जो खाली दिलेला नंबर आहे त्यावरती व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल आणि कॉल सुद्धा केला तरी चालेल. धन्यवाद सर. तर मित्रांनो, व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपण हा पूर्ण सेटअप जो केला आहे, हे बघा सर्व पॅनल्स दिसत आहे आपल्याला. पॅनलपासून घराचं अंतर हे खूप कमी आहे मित्रांनो. आता बघा आपण काय करतोय की हे घराचं अंतर जे आहे त्या हिशोबाने काळी हे आपण डिव्हाइस बसवलेलं आहे आणि या डिव्हाइसपासून आपण जे केबल चाललं आहे ते केबल आपण वरती घेऊन चाललेलो आहे सरांच्या छतावरती. आता इथे आपण काय केलेलं आहे की इथे एक चेंजवर स्विच, आता सध्या आपल्याला काम अर्धवट आहे आपलं, पण इथे फ्यूजमध्ये जे वायर आलं ते चेंजवर स्विचमध्ये आपण टाकलेलं आहे, जेणेकरून MSCB सप्लाय आणि आपला सोलरचा सप्लाय आपण एकाच चेंजवर स्विचमधून घेऊ शकतो. आणि हे आहेत आपले आउटपुट, म्हणजे घराकडे जाणारे हे आउटपुट आहेत मित्रांनो. बरोबर. यामध्ये कशा प्रकारे लाईट्स लागलेल्या आहेत हे सुद्धा तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आणि आणखी एकदा दाखवतो की कशा प्रकारच्या लाईट्स आपल्याला लागलेल्या आहेत. आत्ता फॅन चालू आहे मित्रांनो हा. त्या व्यतिरिक्त आत्ता किती वाजले तर मित्रांनो 4 वाजलेत आणि हा अर्धा HP फॅन आहे, एकदम स्पीडने फिरतो आहे मित्रांनो. आणि इथे लाईट्स आपण लावलेल्या आहेत. तर तुम्हाला मी घड्याळ मुद्दामून दाखवतो आहे की सध्याचे जे टाईम झालेला आहे तो टाईम जो आहे मित्रांनो 4 वाजलेले आहेत. 4 वाजताचा हा टायमिंग आहे आणि याच्यामध्ये या सर्व गोष्टी चालत आहे. तर कोणाला करायचं असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद सर्वांना.